श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला वाटतं की आपल्याजवळ खूप संपत्ती, धन, पैसा असावा, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि साहजिकच आहे। या जगामध्ये, या युगात आपण आपलं जीवन जगत असताना पैशाशिवाय पानही हलत नाही। पण आपल्या घरामध्ये जर काही आपण नकारात्मक गोष्टी करत असाल तर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे अडथळे निर्माण होत असतात। पण तुम्ही रोज हे जर उपाय किंवा ह्या सेवा केल्या तर नित्यनियमाने दररोज कुठल्याही मार्गाने तुमच्या घरामध्ये धन, लक्ष्मी, पैसा येईल। फक्त ह्या 10 गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपल्या कर्मानुसार कधी कधी आपल्याला फळ मिळत असतं। असं नाही की आपण काहीच केलं नाही आणि आपण नुसतीच पैशाचा हाव म्हणजे आपल्या घरात पैसा येईल, आपल्या घरात पैसा येईल ह्या 10 गोष्टीकडे लक्ष दिलं तर तसं नाही। आपलं कर्म चांगलं ठेवा। आपल्याला काम तर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला त्या कामाच्या मोबदल्यात पैसा मिळत असतो, म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। पण अशा काही नकळत चुका जर आपल्या घरात घडत असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी दारातल्या दारातूनच वापस जात असते। त्यामुळे अशा पद्धतीनं काही गोष्टीकडे लक्ष द्या जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल, म्हणजेच पैसा सुद्धा। तर त्या 10 गोष्टी कोणत्या आहेत त्याच्याकडे घरातील प्रत्येक स्त्रियांनी लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्र पद्धतीने आपलं देवघर ईशान्य कोपऱ्यात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण देवाची खरी जागा ही ईशान्य कोपऱ्यातच आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर काही वाद होत असतील किंवा आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती साचलेली असेल तर नित्यनियमाने आपल्या घरामध्ये 8 दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला घरामध्ये खरंच म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये असेल किंवा सकारात्मक विचाराशी तुम्ही जोडले जाणार आहात। त्यासाठी काय करायचं आहे, घरामध्ये नित्यनियमाने संध्याकाळच्या वेळेत कापूर जाळायचा आहे। देवापाशी जाळा किंवा उंबरट्यापाशी जाळा, असं कुठेही तुम्ही आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये 8 दिवस नित्यनियमाने कापूर जाळा। सर्वात दान काय कोणतं श्रेष्ठ आहे तर अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे। त्यासाठी तुम्हाला शक्य होत असेल घरात एखादी बाहेरची पाहुणी असू द्या किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आलेली असू द्या, तिला अन्न जे आपण घरामध्ये बनवलेलं आहे त्याचे 4 घास त्या व्यक्तीला नक्कीच खाऊ घाला, त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। त्याबरोबर संध्याकाळच्या वेळेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा नित्यनियमाने आपल्या मेन दरवाजा जिथं आहे, जिथं आपण घरामध्ये प्रवेश करतो, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, त्या दरवाजेपाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 2 लवंग आपल्याला टाकायचं आहे। नक्कीच आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। त्याचबरोबर नित्यनियमाने ज्यावेळेस आपण दररोज तवा गरम झालेला असतो चपाती करण्यासाठी, त्यावेळेस आपल्याला 2 दुधाचे थेंब त्यावर शिंपडायचे आहेत, कारण आपल्याला कोणता दोष झालेला असेल त्या दोषातून आपली मुक्तता होत असते। त्याचबरोबर नित्यनियमाने आपल्या घरामध्ये पंचमहायज्ञ खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण पंचमहायज्ञ ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये पितृदोष कधीही लागत नाही किंवा काही पितृदोष असेल तर तो निघून जाण्यास आपल्याला मदत होत असते। त्यानंतर नित्यनियमाने आपल्या मेन जो दरवाजाचा उंबरठा आहे तो स्वच्छ करा, त्यावर हळदीच्या 2 रेषा नित्यनियमाने मारा। त्याचबरोबर जेवण झालं, तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी ज्यावेळेस जेवण कराल त्यावेळेस ताटात कधीही चुकूनही हात धुवू नका। असं केल्याने त्या अन्नपूर्ण देवीचा अपमान झाल्यासारखं होत असतो, त्यामुळे कधीही चुकूनही ताटामध्ये हात धुवू नका। त्याचबरोबर 8वी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवा। म्हणतात ना, जिथे आपला हात म्हणजे फिरो तिथं लक्ष्मी वसो, असं सुद्धा म्हणत असतात। त्यामुळे जिथं आपलं घर, आपण जिथे राहतो, जो आपला वास्तू आहे ते नेहमी स्वच्छ असावा, जेणेकरून लक्ष्मी मातेला प्रसन्न वाटेल आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। त्याचबरोबर अन्न खाण्यापूर्वी म्हणजे आपण जेवण करण्याच्या पूर्वी अन्नपूर्णा देवीचे स्मरण करावे, म्हणजेच तिला प्रार्थना करावी, मगच त्यानंतर आपण अन्न ग्रहण करावे।
आणि सर्वात महत्त्वाची 10वी गोष्ट जी आहे ते प्रत्येक स्त्रियांनी लक्षात ठेवा, आपली गुरु, इष्टदेवता आणि कुलदेवी यांची सेवा नित्य नियमाने आपल्या घरामध्ये करा. बघा, रोज कुठल्याही मार्गाने आपल्या घरामध्ये पैसा नक्की येईल. आपली गुरूंचा, आपल्या इष्टदेवतांचा आणि आपल्या कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर जगात अशक्य ही गोष्टी आपल्यासोबत शक्य होतील. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.